उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राज्याचं नगरविकास खातं आहे. अगदी ठाकरे सरकार होतं तेव्हापासून शिंदेंनी हे खातं आपल्याकडे धरून ठेवलंय. पुढे शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा सुद्धा हे खातं त्यांच्याकडेच होतं आणि त्यानंतर जेव्हा देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले आता तेव्हा सुद्धा हे खातं एकनाथ शिंदे यांच्याकडेच आहे. या व्हिडिओमध्ये जी बातमी तुम्हाला मी सांगणार आहे ती बातमी याच एकनाथ शिंदेंकडे असलेल्या नगरविकास खात्याशी संबंधित आहे. या नगरविकास खात्याला एक खरमरीत पत्र आलंय आणि ते पत्र पाठवलंय या मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनी. आयुक्त अश्विनी भिडे यांनी हे पत्र पाठवून एक प्रकारे एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या खात्यातील SRA म्हणजे झोपडपट्टी प्राधिकरणाच्या कारभारावरती बोट ठेवलेला आहे. त्यांनी 300 योजनांचा उल्लेख या पत्रामध्ये केला आहे, जो फार महत्त्वाचा आहे, ज्याच्याविषयी आपण बोलूयात. पालिकेच्या बुडालेल्या महसुलावरनं त्यांनी चिंता व्यक्त केलेली आहे आणि गंभीर बाब म्हणजे याआधी सुद्धा शिंदेंच्या नगरविकास खात्याकडनं याबाबत जो निर्णय घेतला गेलेला होता त्याची आठवण या निमित्तानं, या पत्राच्या निमित्तानं होऊ लागलेली आहे. मुळात पालिकेला एकनाथ शिंदे यांच्या खात्याला पत्र लिहून हे सगळं मांडण्याची वेळ का आली हे सगळं आपण समजून घेऊया. टप्प्याटप्प्यानं हे सगळं तुमच्यापर्यंत मला पोहोचवायचं आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी गुरुप्रसाद आणि तुम्ही बोलभिडू बघताय. व्हिडिओला सुरुवात करत असताना सगळ्यात आधी तर आपण हे बघूयात की मुंबई महापालिकेचे आयुक्त अश्विनी भिडे यांनी आपल्या पत्रामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे आणि अश्विनी भिडे यांचे नेमके आरोप काय आहेत. तर पालिका आयुक्तांचा थेटपणे हा आरोप आहे की नगरविकास खात्याअंतर्गत येणाऱ्या SRAनं म्हणजेच झोपडपट्टी प्राधिकरणानं आपल्या अधिकारांचा गैरवापर केलेला आहे. तो कसा? तर झोपडपट्टी नसलेल्या मोकळ्या भूखंडाच्या पुनर्विकासाला म्हणजे जिकडे झोपडपट्टीच नाही आहे असा जो मोकळा भूखंड आहे तिथल्या पुनर्विकासाला झोपू योजनेअंतर्गत मिळणारे लाभ मिळालेले आहेत. आता अशा किती योजना आहेत? तर या योजनांची संख्या या पत्रानुसार जी कळते ती आहे तब्बल 300 इतकी. त्यामुळे या सगळ्या प्रकाराची व्याप्ती तुम्ही लक्षात घ्या. आता या सगळ्यामध्ये काही तांत्रिक गोष्टी आहेत त्या आपण सोप्या करून समजून घेऊ म्हणजे आपल्याला हे लक्षात येईल की मुंबई महापालिकेचे आयुक्त असलेल्या अश्विनी भिडे यांनी हे पत्र नेमकं का पाठवलं. तर झोपडपट्टीचा पुनर्विकास हा नगरविकास नियमावलीमधील 30-10 नुसार केला जातो. आता एक साधी गोष्ट लक्षात घ्या की जिथे झोपड्या आहेत त्या भागाचा हा सगळा पुनर्विकास असतो आणि किंवा तो तसाच असणं हे गृहीत धरलेलं असतं, स्वाभाविक असतं. हा मुद्दा याच्यासाठी लक्षात घ्या कारण पुढे जे मी सांगणार आहे त्यावरनं तुम्हाला लक्षात येईल की नेमकं इथे या सगळ्या प्रकारामध्ये गणलं काय आहे. तर नगरविकास नियमावलीमध्येच 30-11 आधी आपण 30-10 विषयी बोललो तर याच नियमावलीमध्ये 30-11 नुसार मोकळ्या भूखंडाचा विकास केला जातो. आता मोकळा भूखंड म्हणजे असा भूखंड अर्थातच जिकडे एकही झोपडी नाहीये असा. तर आता पालिका आयुक्तांच्या आरोपांनुसार झालंय काय? तर झालंय असं की 300 योजना या अशा आहेत ज्या खरं तर मोकळ्या भूखंड असलेल्या जागेवरती होत आहेत पण त्यांना झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत आणलं गेलेलं आहे. कारण झोपू योजनेसाठी विकासकांना अधिमूल्यामध्ये सवलत दिली जाते आणि इथेच खरा पालिका आयुक्त म्हणून अश्विनी भिडे यांना आक्षेप आहे. ही सवलत या 300 योजनांना मिळाली आहे असं पालिका सांगते. ती सवलत मिळाल्याने काय झालं तर ती सवलत या 300 योजनांना मिळाल्यामुळे जो संभाव्य महसूल हा मुंबई महापालिकेला मिळणार होता तो महसूल अर्थातच बुडाला आणि याच गोष्टीवरनं मुंबई महापालिकेचे आयुक्त असलेल्या अश्विनी भिडे या चिंता व्यक्त करताना आपल्याला या पत्रामध्ये दिसत आहेत. आता पुढचा मुद्दा, या सगळ्यामध्ये पालिकेला थेटपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खात्याला पत्र लिहून हा मुद्दा लक्षात आणण्याची वेळ का आली. तर हे समजून घेण्यासाठी आपल्याला आणखी 2 वर्ष मागे जावं लागेल. 2024 मध्ये यावरून आक्षेप घेतला गेला होता. मुंबई महापालिकेनेच तो घेतला होता. तत्कालीन पालिका आयुक्त असलेले भूषण गगराणी यांनी 29 ऑगस्ट 2024ला आपला आक्षेप हा नोंदवलेला होता. त्यानंतर नगरविकास विभागानं आदेश जारी केला. 33-11 नियमावली झोपू योजनांसोबत संलग्न करता येईल असं स्पष्ट करण्यात आलं होतं नगरविकास खात्याकडनं. पण या आदेशाचं पालन होत नाहीये ही बाब लक्षात आली आणि त्यामुळेच आत्ताच्या ज्या मुंबई महापालिकेचे आयुक्त आहेत अश्विनी भिडे त्यांनी पुन्हा एकदा पत्र लिहून ही बाब एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्याच्या लक्षात आणून दिलेली आहे. पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही गंभीर मुद्दे आपल्याला या पत्रामधनं पुढे येताना पाहायला मिळतात जे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या संदर्भातले आहेत. आयुक्त अश्विनी भिडे यांनी SRAच्या कारभारावरती गंभीर स्वरूपाचे आक्षेप घेतलेले आहेत.
झोपू योजनेअंतर्गत झोपडीधारकांना 5 किलोमीटरच्या परिसरामध्ये पर्यायी घर देणं हे बंधनकारक आहे. पण प्राधिकरण हे नियम पाळत नाहीये असा थेटपणे आक्षेप आहे. वांद्रे इथल्या प्रकल्पातील लोकांना दहिसरमध्ये घरं दिली गेली. मूळ ठिकाणापासून खूप दूर असलेल्या भूखंडाशी या प्रकल्पांना अ, जोडलं जात आहे असा सुद्धा आरोप यामध्ये करण्यात आलेला आहे. बिल्डर्सना अशा प्रकल्पांमध्ये सवलती मिळत आहेत, त्यामुळे वांद्रे, जुहू, वरळी त्याचबरोबर मलबार हिल्स सारख्या महागड्या भागामध्ये मोठे टॉवर उभारले जात आहेत आणि इथं सुरक्षिततेचा मुद्दा सुद्धा हायलाईट होताना दिसतोय. तो कसा, तर या इमारतींच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये फक्त 1.5 मीटर इतकीच जागा मोकळी राहते आहे. भविष्यामध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने या इमारती कदाचित धोकादायक ठरू शकतात आणि ही गंभीर बाब सुद्धा पालिका आयुक्तांनी अधोरेखित केलेली आपल्याला या निमित्तानं दिसते आहे. आता पत्रामधनं हे जे काही पुढे आलंय ते बघितल्यानंतर यामध्ये महत्त्वाचा आक्षेप किंवा महत्त्वाचा मुद्दा काय दिसतोय, तर झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन करणं हे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचं मुख्य काम आहे. पण जर का ज्या जागेवरती झोपडपट्टीच नाही किंवा किंबहुना झोपडीच नाही अशा मोकळ्या भूखंडांना सुद्धा जर का झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत आणलं जात असेल आणि त्यामुळे या योजनेचे लाभ त्या सगळ्या विकासकांना मिळत असतील, त्यामुळे जर का मुंबई महापालिकेचा महसूल बुडत असेल आणि आधी सुद्धा ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर सुद्धा यामध्ये काही सुधारणा होत नसेल, या सगळ्यामध्ये लाभ घेणाऱ्या सगळ्या विकासकांची संख्या, योजनांची संख्या जर 300 इतकी मोठी असेल, तर स्वाभाविक आहे इथे प्रश्न पडणार आहे की मुंबई महापालिकेचा जर का महसूल बुडतोय आणि नगरविकास खात्याच्या ही बाब वेळोवेळी लक्षात आणली जाते, तर याकडे लक्ष कधी दिलं जाणार. अर्थातच या सगळ्या पत्रानंतर नगरविकास खात्याकडनं काय प्रतिक्रिया येते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे. पण मुळात इथं पडणारा प्रश्न हाच आहे की जर का मुंबई महापालिकेचा महसूल यामधनं बुडतोय, तर याला जबाबदार कोण? अशा पद्धतीनं जर का प्राधिकरणाकडनं बेजबाबदार पद्धतीनं कामकाज सुरू असेल, तर याला आळा कधी बसणार? या सगळ्या प्रकाराविषयी तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट बॉक्समधनं सांगा. हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल, महत्त्वाचा वाटला असेल तर जरूर शेअर करा. या व्हिडिओसाठी कॅमेरा हाताळलाय माझा सहकारी अमर सकपाळ याने. बोल भिडूसाठी मुंबईतनं मी गुरुप्रसाद.